घरात पाल दिसणे शुभ की अशुभ, शास्त्र काय सांगते? नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात कधीतरी पाल दिसतेच. काही लोक तिला पाहून घाबरतात तर काही जण दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे का, भारतीय परंपरा आणि काही प्राचीन मान्यतानुसार घरात पाल दिसणे हे काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ संकेत मानले जाते. मग खरंच घरात पाल दिसणे शुभ आहे की अशुभ? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागील श्रद्धा, संकेत आणि काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीत अनेक प्राणी आणि पक्षी हे निसर्गाचे संदेशवाहक मानले गेले आहेत. त्यामध्ये पालीचाही समावेश केला जातो. प्राचीन काळापासून काही लोकांचा असा विश्वास आहे की पाल आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असते. यालाच काही ठिकाणी गवळीशास्त्र असेही म्हटले जाते. घरात पाल दिसणे शुभ का मानले जाते? अनेक ठिकाणी असे मानले जाते की घरात पाल असणे म्हणजे घरातील वातावरण सुरक्षित आहे. पाल घरातील कीटक खाते, त्यामुळे ती स्वच्छतेचे आणि नैसर्गिक संतुलनाचे प्रतीक मानले जाते. काही मान्यतानुसार अचानक दिसलेली पाल शुभ बातमी किंवा नवीन संधी येण्याचा संकेत असू शकते. काही लोकांच्या मते देवघराच्या आसपास पाल दिसणे हे शुभ मानले जाते. याचा अर्थ घरात सकारात्मक ऊर्जा आहे असा घेतला जातो. मात्र याबाबत कोणताही ठोस धार्मिक नियम नाही. ही लोकमान्यता आहे. पालीचा आवाज ऐकू येणे. कधी कधी आपण एखादी गोष्ट बोलत असताना पाल आवाज करते. पूर्वीचे लोक याला संमतीचे संकेत मानायचे, म्हणजे तुम्ही बोलत असलेली गोष्ट खरी ठरू शकते असे समजले जायचे. आजच्या काळात याकडे श्रद्धा म्हणूनच पाहिले जाते. पाल पडली तर काय? याबाबत अनेक गैरसमज आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर पाल पडल्यास वेगवेगळे अर्थ सांगितले जातात, परंतु यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. अशा वेळी शांत राहून देवाचे स्मरण करावे. विज्ञान काय सांगते? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर पाल ही घरातील सामान्य सरपटणारा जीव आहे. ती डास, माशा आणि इतर कीटक खाते, म्हणून ती पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. घरात पाल दिसणे हे बहुतांश वेळा कीटकांची उपस्थिती दर्शवते. स्वामी समर्थांनी नेहमी अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धेला महत्त्व दिले आहे. कोणताही संकेत दिसला तर भीती बाळगू नका. देवावरती विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण आपल्या जीवनाचे भविष्य आपल्या कृतीवर अधिक अवलंबून असते. मित्रांनो, घरात पाल दिसणे शुभ की अशुभ याबद्दल अनेक मान्यता आहेत. काही लोक ते शुभ संकेत मानतात तर काही जण त्याकडे सामान्य घटना म्हणून पाहतात. पण एक गोष्ट नक्की, कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता देवावरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा, हेच सर्वात महत्वाचे आहे. एका छोट्या गावात गणेश नावाचा एक माणूस राहत होता. तो मेहनती होता. काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं. व्यवसायात तोटा होता, मनात भीती होती. एके रात्री तो घराच्या अंगणात बसला. आकाशाकडे पाहत तो मनात म्हणाला, देवा, माझी चूक काय आहे? मला काहीतरी मार्ग दाखव. तेवढ्यात त्याच्या नजरेसमोर भिंतीवर एक पाल आली. गणेशने दुर्लक्ष केले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच पाल त्याला देवघराच्या जवळ दिसली. तिसऱ्या दिवशीही तेच घडलं. आता मात्र त्याला आश्चर्य वाटू लागलं. त्याने गावातील एका वृद्ध साधूला याबद्दल सांगितलं. साधू हसले आणि म्हणाले, बाळा, पाल शुभ आहे की अशुभ यापेक्षा देव तुला काय शिकवतंय हे समजून घे. गणेश गोंधळला. साधूने पुढे सांगितले, ती पाल रोज भिंतीवरती चढते. कितीही वेळा घसरली तरी पुन्हा प्रयत्न करते. ती हार मानत नाही. देव कदाचित तुला हाच संदेश देत असतील. ही गोष्ट गणेशच्या मनाला लागली. त्या दिवसापासून त्याने तक्रार करणे बंद केले. पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केले. सकाळी लवकर उठणे, देवाची प्रार्थना करणे, मेहनत आणि सकारात्मक विचार. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. काही महिन्यातच त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला. घरात आनंद परत आला. एक दिवस तो पुन्हा त्या साधूंना भेटायला गेला. तो म्हणाला, महाराज, त्या पालीने माझं आयुष्य बदललं. साधू हसले आणि म्हणाले, पालीने नाही बाळा, देवाने दिलेला संदेश तू समजून घेतलास, त्यामुळे तुझं आयुष्य बदललं. मित्रांनो, कधी कधी देव आपल्याशी थेट बोलत नाही. तो एखाद्या व्यक्तीद्वारे, एखाद्या प्रसंगाद्वारे किंवा निसर्गातील छोट्या संकेताद्वारे आपल्याला मार्ग दाखवत असतो. म्हणून कोणतीही गोष्ट शुभ की अशुभ याचा विचार करण्यापेक्षा त्या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे महत्वाचं असतं. जय जय रघुवीर समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.
पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक विषयासह. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.